मोहरम व आषाढी एकादशी निमित्ताने 6 जुलै 2025 रोजी पुलगाव पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक व चोरटी विक्री करणाऱ्या आरोपीवर दारूबंदी मोहीम राबविली असता वर्धा टी पॉइंटवर नाकाबंदी करून प्रो रेड केला असता आरोपीच्या ताब्यातील विना नंबर प्लेट असलेली मोपेड गाडी नाकाबंदी दरम्यान थांबवून चेक केली असता मोपेड गाडीच्या पायदानवर 2 खोक्यात देशी दारूने भरलेल्या 180 ml च्या एकूण 96 निपा प्रति नग 100 रुपये प्रमाणे 9,600 रुपये व विना नंबर प्लेट असलेली मोपेड गाडी किंमत 1 लाख रुपये कवठा रेल्वे येथे प्रो रेड केला असता आरोपीच्या ताब्यातून देशी दारूने भरलेल्या 180 ml च्या एकूण 48 नेपा किंमत 4,800 रुपये चिटकी कवठा झोपडी येथील आरोपीच्या ताब्यातून देशी दारूने भरलेल्या 180 ml च्या एकूण 48 नेपा किंमत 4,800 रुपये मलकापूर बोदड येथील आरोपीवर प्रो रेड केला असता आरोपीच्या ताब्यातून एका प्लास्टिक कॅन मध्ये 35 लिटर गावठी मोहा दारू कॅन सह किंमत 3800 रुपये अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रो रेड करून एकूण 1,23,000 रुपयाचा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहायक पोलीस अधीक्षक पुलगाव राहुल चव्हाण, यशवंत सोडसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक मधील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक घनश्याम जाधव, डीबी पथकातील पोलीस हवालदार रितेश गुजर, अनुप खेडकर, विश्वजित वानखेडे, गणेश इंगळे, सत्यप्रकाश काकण यांनी केली आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।